तर स्वागत आहे तुमचं एका ब्लॉगमध्ये. मस्तपैकी आपण चाललो होतो फिरायला. मस्त आपलं काम होतं एका ठिकाणी. पोरं म्हटले एका ठिकाणी थांबू, मस्त इथं गाड्या वगैरे लावल्या, थांबलो. आणि आज सार्थक बघा, सार्थक डान्स करतोय. मस्त डान्स वगैरे केला वगैरे. थोडा अजून पुढं गेलो. पुढं गेल्याच्या नंतर तिथं आपल्याला एक कमान लागली. चेकपोस्ट होता तिथं बघा, चेकपोस्ट होता. चेकपोस्टवर गाडी चेक वगैरे केली त्यांनी. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर काय भेटलं बघा आपल्याला. हे खायची मज्जाच वेगळी. हे खाल्ल्याच्या नंतर हे खायचं होतं आपल्याला, पण हे काय आपलं नव्हतं, हे दुसऱ्याचं होतं. ते दुसऱ्याचं असल्यामुळे आपण पुढं परत थांबलो एका ठिकाणी. आणि बघा आम्ही डोंगरात काय सापडत होतो. तर आपली शेठ लोकांची इच्छा होती खायची फणस. तर फणस सापडत 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 गेलो. फणस तर काय भेटला नाही, पण शेठ लोकांना आपल्या अचानक काय दिसलं काय माहिती. आणि ते अचानक लागले पळायला आणि मला कळना त्यांना काय दिसलं. मी पण पळायला लागलो त्यांच्या मागं. आणि पळतोय नुसतं. फणस वगैरे तर काय भेटलं नाही. बाकीची पब्लिक पण होती आपले पुढं. पळतोय बाहेर आलो मस्त. तिथं होत्या ह्या गिर गाया मोठाल्या. काय गिर नाही, जंगली गाया काय म्हणते ते तुम्ही रिप्लाय करून सांगा. तर त्याच्यानंतर थोडं अजून पुढं गेलो डोंगरात. आणि हा आहे आपला संकेत बघा. संकेत विषय 2 बोटांचा. संकेत मस्त गाडी वगैरे चालवतो, एकदम हेवी ड्रायव्हर आहे आपला. आणि थोडं पुढं गेल्याच्या नंतर ह्या बघा कसं आहे एकदम दृश्य आपलं, एकदम नाही का व्ह्यूज बघा कसे आहेत एकदम नाही का वातावरण. त्याच्यानंतर हे बघा हे मोर होते. मस्तपैकी मोर वगैरे दिसले रस्त्याने. मोर वगैरे तर गेले, ते मोर तर लाजले आपला आमचा आवाज बघून. आणि बघा इथं पुढं काय होतं, सार्थक गेलाय. तर सार्थक तिथं गेला म्हणल्यावर हे नक्कीच करणार. 2-3 फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर बघा आपलं काय झाला विषय. हे आपला महेश शेट आहे. महेश शेट डायरेक्ट कपडे धुत होता तिथं. कपडे धुतल्याच्या नंतर तिथून पुढं खरी मज्जा सुरू झाली. हे अंबादास शेट आहे आपला. गाडी धुत होता आणि तिकडं बघा पलीकडे डायरेक्ट मी गेलो तिकडे. जरा कॉमेडी करीत होतो आणि ते मक्कर व्हिडिओ काढत होता. तिकडे गेलो, सार्थक होता. आणि सार्थक डायरेक्ट आंघोळ करीत होता. डायरेक्ट नाही का एकदम शॅम्पू लावून डायरेक्ट धबधबा घाली आंघोळ, विषयच नाही. आणि इथं महाराज डायरेक्ट गाडी धुत होते. आणि आपला सार्थक डायरेक्ट आंघोळ करीत होता. आणि ते आंघोळ तो करीत होता का गाडीला घालीत होता मला हेच काही कळत नव्हतं. ना अंबादास शेठ डायरेक्ट गाडी धुत होते. त्याच्यानंतर पुढं गेलो. तिने आपल्या गाड्या काढल्या मस्तपैकी, एकदम एन्जॉय केला. आणि संध्याकाळी मस्त एका ठिकाणी थांबलो. इथं गाड्या वगैरे लावल्या रस्त्याच्या कडेला. जेवलं वगैरे, एकदम खाल्लं पिल्लं, झोपलं आणि बाय संपलं.